मी सौ प्रियंका गावकर आपल्या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अखिलेश पेशवे सर, निवडणूक विभागाचे अधिकारी क्षेत्रपाल सर तसेच घाडगे सर हे इथे उपस्थित आहेत। कलेक्टर मॅडम सुद्धा थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल। तेव्हा आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। इथे उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करते। वंदे मां सरस्वती ज्ञानरूपिणी रसिक हृदयवीणा झंकारकारिणी विद्येची देवी सरस्वती हिच्या प्रतिमेला वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। काल मला कुठेतरी कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता वाचनात आली। त्यात ते म्हणतात, सर्वात मधुर स्वर ना मैफिलीतील गाण्याचा, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, ना सागराचा, ना पूजनाचा, ना आमंत्रित ओठातील हाकेचा। सर्वात मधुर स्वर कुठेतरी कोणाच्या तरी मंगलावरील शृंखला खळाखळा तुटण्याचा। अनेक प्रकारच्या वेड्यांनी माणूस दखडलेला असतो, त्यातून तो मुक्त झाला पाहिजे। स्वातंत्र्य नसेल तर सर्व निरर्थक आहे, हे किती प्रभावीपणे कुसुमाग्रजांनी या प्रतिमांमधून सांगितलं आहे। भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला व स्वतंत्र भारत म्हणून नावारूपास आला। 26 जानेवारी 1950 रोजी भारतातील संविधान अंमलात आलं। यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत। जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे। लोकशाही हा डेमोक्रेसी या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द। डेमॉस म्हणजे सामान्य लोक आणि क्रेसी म्हणजे सत्ता। लोकशाही म्हणजे नेमकं काय? तर प्रौढ मताधिकाराच्या आधारे खुल्या निपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य। त्यामुळे लोकशाहीमध्ये निवडणुकांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व सुरक्षितपणे पार पाडावी याकरता नेमकं काय केलं पाहिजे हे ऐकूया। आजचा कार्यक्रम आयोजित करण्याचं नेमकं काय प्रयोजन आहे याची उत्सुकता माझ्याप्रमाणे आपणा सर्वांनाही असेलच। तेव्हा आजच्या कार्यक्रमाचं वास्तविक करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 52 दक्षिण पश्चिम नागपूर माननीय श्री शेखर घाडगे सर यांना मी आमंत्रित करते। थँक्यू। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य पेशवे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व त्याचे सहकारी प्राध्यापक, त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचा आत्मा म्हणजे आपण सर्व मित्रमैत्री। आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचे विशेष प्रयोजन आहे, ते म्हणजे आपल्या सर्वांना निवडणूक आणि मतदान या अतिशय मूलभूत हक्काविषयी किंवा या मूलभूत प्रक्रियेविषयी माहिती देणं आणि या प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी करून घेणं हा त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू आणि उद्देश आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, आताच मॅडमने सांगितलं, भारत हा आकाराने 7वा मोठा देश असला, लोकसंख्येने दुसरा देश असला जगामध्ये, तरी सुद्धा सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला हा देश आहे। आणि
आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपण लोकशाही प्रणाली त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. या लोकशाही प्रणालीमध्ये 3 महत्वाचे घटक आहेत. यामध्ये सर्वात प्रथम न्यायपालिका, यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट्स आणि इतर कोर्ट्स याचा समावेश होतो. ही न्यायपालिका आपली ऑटोनॉमस अथॉरिटी आहे. त्याचप्रमाणे कायदेपालिका, ज्याला आपण केंद्रामध्ये संसद म्हणतो, लोकसभा आणि राज्यसभेची मिळून त्या ठिकाणी संसद होते आणि राज्यामध्ये MLC म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद असे म्हणून राज्याची कायदेपालिका असते. आणि ही कायदेपालिका निवडून देण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जे मतदार असतात आणि या मतदाराच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी असणारी तिसरी पालिका म्हणजे हे आपलं निवडणूक विभाग किंवा त्याला आपण इलेक्शन कमिशन म्हणतो. इलेक्शन कमिशन हे देखील ऑटोनॉमस अथॉरिटी आहे. स्वतंत्र व्यवस्था आणि या 3 पालिकेचं स्वतंत्र अस्तित्व हेच लोकशाहीचं सर्वात मोठं यश असतं. लोकशाही अब्राहम लिंकनच्या शब्दातून सांगायचं झालं तर डेमोक्रेसी इज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल. लोकांकरिता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आपण असे शॉर्ट मध्ये त्या ठिकाणी म्हणतो. मग लोकांचे म्हणजे तुम्हाला सर्वांचे हे राज्य आहे. मग हे लोकांनी आपण सर्वजण त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आपण खासदार निवडून देत असतो, राज्यामध्ये आमदार निवडून देत असतो आणि या सर्व प्रक्रियेमध्ये आपला सहभाग त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं. आणि आपण सर्वांनी त्या प्रक्रियेमध्ये त्या प्रवाहामध्ये समाविष्ट होऊन आपल्या लोकशाहीला बळकट करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो ही जे आपलं इलेक्शन कमिशन आहे त्यामध्ये CEC चीफ इलेक्शन कमिशनर असतात, त्यांच्या मदतीसाठी आणखी 2 इलेक्शन कमिशनर असतात. त्यानंतर राज्यामध्ये CEO जे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून असतात आणि प्रत्येक जिल्ह्याकरिता DEO ज्याला आपण जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणतो ते कार्यरत असतात. आणि प्रत्येक विधानसभा मतदान क्षेत्रासाठी ERO इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर मतदार नोंदणी अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत असतात. सर्वसाधारणतः उपजिल्हाधिकारी या दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी ERO म्हणून कार्यरत असतात आणि फील्ड लेवलवरती त्या मतदार नोंदणी किंवा मतदारांच्या मध्ये मतदारांविषयी जागरूकता निर्माण करण्याचं काम ERO आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून केलं जात असतं. माननीय भारत निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया दरवर्षी मतदार नोंदणीसाठी किंवा मतदार नोंदणीच्या अनुषंगाने मतदार यादीचं सुसूत्रीकरण आणि शुद्धीकरण करण्याच्या अनुषंगाने दरवर्षी एक प्रोग्राम जाहीर करत असतो. त्या प्रोग्रामच्या दरम्यान आपल्याला आपले नाव त्या मतदार यादीमध्ये दाखल करता येतं. एखादी व्यक्ती मयत झालेली असेल किंवा परमनंटली शिफ्ट झालेली असेल तर त्याचं नाव वगळता येतं. एखाद्याच्या नावामध्ये दुरुस्ती असेल तर ते त्या ठिकाणी नावामध्ये फोटोमध्ये पत्त्यामध्ये दुरुस्ती करता येते. एकाच व्यक्तीचं नाव एकाच विधानसभा क्षेत्रामध्ये एका यादी भागातून दुसऱ्या यादी भागामध्ये
शिफ्ट करायचं असेल तरी देखील ते काम या ठिकाणी करता येतं. ओव्हरसीज मतदार येणारे मतदार असतील तर त्यांना देखील आपल्याला त्या ठिकाणी त्यांची नाव नोंदणी करता येते. सर्व्हिस वोटर्स म्हणजे जे आपले डिफेन्स स्टाफ, डिफेन्समध्ये जे काही कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना देखील त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नोंदता येतं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे की या मतदार नोंदणीमध्ये किंवा जी पात्र व्यक्ती आहे त्याचं नाव मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने सर्वांचा सहभाग घेऊन याविषयी जागृती करून प्रत्येकाची नाव नोंदणी मतदार यादीमध्ये व्हावी. आपल्याकडे अनेक ग्रुप्स असतात, अनेक वेगवेगळे घटक आहेत समाजाचे. त्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी मतदार नोंदणीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नामध्ये जे नवमतदार आहेत मतदार यादीमध्ये नाव नोंदणीकरता पात्र व्यक्ती कोण आहे, ज्याचे वय अर्हता दिनांकास म्हणजे एक दिनांक फिक्स केली जाते, त्या अर्हता दिनांकास 18 पेक्षा जास्त असावे. ज्या व्यक्तीचं वय 18 पेक्षा जास्त आहे ती व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी पात्र व्यक्ती समजली जाते. दुसरा एक विषय येतो त्याच्यामध्ये की मग त्याने नाव नोंदणी कुठे करायची, त्याचा ऑर्डिनरी रेसिडेन्स ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नाव नोंदणी करण्यासाठी ती व्यक्ती पात्र असते किंवा त्या ठिकाणी त्याचं नाव नोंद करू शकते. यावर्षी देखील इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने मतदार नोंदणीच्या अनुषंगाने समरी रिव्हिजन प्रोग्राम त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे आणि त्याचा कालावधी 1 नोव्हेंबर पासून सुरू झालेला. 1 नोव्हेंबरला जी काही आमच्याकडे अस्तित्वात असलेली मतदार यादी होती त्याचं आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावरती प्रसिद्धी केलेली आहे. ती यादी प्रसिद्ध केलेली आहे, पब्लिश केलेली आहे आणि त्या यादीमध्ये सर्व मतदारांनी आपलं नाव आहे किंवा नाही याची पडताळणी करणं आवश्यक आहे आणि ती पडताळणी करून समजा आपलं त्या यादीमध्ये नाव नसेल तर आपण आपला रहिवास ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्राच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी प्रयत्न करणं किंवा नाव नोंदणीसाठी जे सुयोग्य फॉर्म्स आहेत त्या फॉर्म्समध्ये आपली माहिती भरून देणं आवश्यक आहे आणि आपण त्या ठिकाणी मतदार म्हणून आपलं मतदानाचा हक्क देखील निवडणुकीच्या दरम्यान बजावणं आवश्यक आहे. आपण नाव नोंदणी करणं हा एक पार्ट आहे. दुसरा त्याचा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो नाव नोंदवल्यानंतर ज्यावेळी इलेक्शन्स जाहीर होतात, डिक्लेअर होतात त्यावेळी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करणं देखील आहे. आपण पाहतो सर्वसाधारणपणे कोणतीही निवडणूक झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण मतदानाचं पर्सेंटेज पाहतो तर त्यावेळी मतदानाचं पर्सेंटेज 50 ते 60 या दरम्यान बऱ्याच वेळा निघालेलं असतं. म्हणजेच खूप मोठा वर्ग जो आहे तो या मतदानाच्या प्रक्रियेपासून अलिप्त राहतो किंवा उदासीन आहे आणि या उदासीनतेमुळे आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देताना कुठे चूक करत नाही याची देखील प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे आणि आपल्यातली उदासीनता घालून सुयोग्य उमेदवार आपण त्या ठिकाणी कार्यपालिके निवडून देणं आवश्यक आहे जेणेकरून लोकांकरिता राज्याची जी संकल्पना आहे लोकशाहीची ती व्यवस्थितरित्या चालू शकेल आणि
प्रत्यक्ष तुम्हा सर्वांना त्याचा लाभ होऊ शकेल, त्यासाठी सर्व पात्र व्यक्तींनी आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर तितक्याच महत्त्वाचं आहे की त्या सर्वांनी मतदानाच्या दिवशी जाऊन आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करणं. आपल्याला माहिती आहे पूर्वी ही मतदार यादी जी होती ती फक्त त्याला आपण मतदार यादी म्हणायचो. कालांतराने त्याच्यामध्ये बदल झाला आणि त्याच्यामध्ये आपण फोटो, सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट फोटो पण घेतले गेले आणि फोटो इन्क्लूड केले आणि त्या मतदार यादीला आपण छायाचित्र मतदार यादी म्हणून संबोधत आहे. कालांतराने ब्लॅक अँड व्हाईट फोटो देखील आपण बंद केले आणि आता रंगीत फोटो देखील त्या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहे. आणि या रंगीत फोटोसह आपल्याला आपलं इपिक किंवा इलेक्शन आय डी कार्ड त्या ठिकाणी मिळू लागलेलं आहे. आणि ते आपलं आय डी कार्ड आपण कुठेही वापरू शकतो, कोणत्याही ठिकाणी ते आपलं आय डी कार्ड म्हणून आपल्याला त्याचा फार मोठा उपयोग होतो. त्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आजचा मित्रांनो, आजचा हा जमाना जो आहे हा इंटरनेटचा जमाना आहे आणि या इंटरनेट पासून इलेक्शन प्रक्रिया किंवा इलेक्शन कमिशन देखील अलिप्त राहू शकत नाही आणि सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग वाढावा या दृष्टीने यातल्या संपूर्ण सर्व प्रक्रिया ज्या आहेत या ऑनलाईन देखील त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जे फॉर्म्स आपण ऑफलाईन भरत होतो ते फॉर्म्स आपण आता ऑनलाईन पद्धतीने देखील त्या ठिकाणी भरू शकतो. घरच्या घरी बसून आपण ते त्याच्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स ठेवून आपण ते सर्व फॉर्म्स त्या ठिकाणी अपलोड करू शकतो आणि ते अपलोड केल्यानंतर त्याचं ट्रॅकिंग देखील आपण करू शकतो. त्याचं ट्रॅकिंग देखील आपण करू शकतो की माझा फॉर्म ऑनलाईन भरला परंतु त्या फॉर्मचं पुढं काय झालं, फॉर्म तर भरला मग निवडणूक कार्यालयामध्ये तो फॉर्म केल्यानंतर निवडणूक कार्यालयामध्ये त्याच्यात काय प्रक्रिया केली, प्रत्येक स्टेजची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या द्वारे इंटरनेटच्या द्वारे आपण कम्प्युटरवर देखील ते ट्रॅक करून आपल्या फॉर्मची स्थिती बघू शकतो, आपल्या कामाची स्थिती बघू शकतो. आपण त्यामध्ये मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असेल तर आपल्याला ई-एपी इलेक्शनचं ई कार्ड देखील त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करता येऊ शकतं. याबाबतची माहिती टेक्निकल जे आहे त्याच्या स्टेप्स तुम्हाला मी स्लाइड्सच्या माध्यमातून सांगायचं आहोत. तर ब्रॉड आउटलाईन म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन देखील झालेली आहे. आजची ही जनरेशन बऱ्यापैकी टेक्नोसॅव्ही आहे आणि या टेक्नोसॅव्ही जनरेशनला या संपूर्ण गोष्टी समजून देणं हे आमचं कर्तव्य आहे, जेणेकरून समाज घटकातील सर्व लोकांना ती माहिती देतील, त्याचा प्रसार करतील आणि प्रत्येक जण आपल्या घरातील सर्वांची नाव नोंदणी करेल. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या, आपल्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या, आपल्या समाजातील इतर सर्व घटकांना या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी मदत करतील. या हेतूने आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि या प्रक्रियेच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. या संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये आम्ही आमच्या ज्या मतदार याद्या एक्झिस्टिंग मतदार याद्या ज्या आहेत त्या 1 नोव्हेंबर 2021 रोजी आमच्या बावन्न दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व 372 मतदान केंद्रावरती प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्याचबरोबर या मतदार याद्या आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहेत. तेथे देखील आपण त्याचा शोध घेऊ शकता. त्याचप्रमाणे CEO ऑफिसच्या, चीफ इलेक्शन ऑफिसच्या वेबसाईटवरती देखील या मतदार याद्या अवेलेबल आहेत. आपण त्या ठिकाणी
सर्च घेऊ शकता, आपल्या नावाची तपासणी करू शकता आणि त्यासाठी इलेक्शन कमिशनने वोटर हेल्पलाईन ॲप मोबाईल ॲप देखील विकसित केलेला आहे. वोटर हेल्पलाईन ॲप देखील विकसित केलेला आहे. त्या ॲपच्या माध्यमातून देखील आपण आपलं स्वतःचं नाव त्या ठिकाणी सर्च करू शकता आणि नाव नसेल तर आपण या विशेष मोहिमेच्या कालावधीमध्ये संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कालावधीमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी रजिस्टर करू शकता. या 1 नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध केल्यानंतर आमचे जे बूथ लेवल ऑफिसर्स आहेत, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, यांच्याकडे आम्ही त्या प्रत्येक बाबीसाठी लागणारे आवश्यक फॉर्म्स आहेत ते त्यांच्याकडे दिलेले आहेत. उदाहरणार्थ नव्याने मतदार नोंदणी करावयाची असली तर त्यासाठी फॉर्म नंबर 6 आपल्याला त्या ठिकाणी भरून द्यावा लागतो. मतदार यादीतून नाव बदलायचं असेल तर आपल्याला 7 नंबरचा फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यावा लागतो. 8 नंबरचा फॉर्म जो आहे, 8 नंबरचा जो फॉर्म आहे हा मतदार यादीतून आपल्याला नाव आहे परंतु त्याच्यामध्ये काही फोटोमध्ये दुरुस्ती आहे किंवा नावामध्ये काही दुरुस्ती आहे किंवा पत्त्यामध्ये काही दुरुस्ती आहे, तर दुरुस्तीसाठी आपण 8 नंबरचा फॉर्म वापरतो. 8 चा एक फॉर्म आहे. 8 चा फॉर्म जो आहे तो फॉर्म एखाद्या व्यक्तीचं एका विधानसभा क्षेत्रांतर्गत नाव नोंदलेलं आहे परंतु त्याचा पत्ता काही कारणास्तव बदललेला असेल परंतु तो त्याच विधानसभा विधानसभेच्या क्षेत्राच्या कार्यक्षेत्रामध्ये जर तो बदलून राहायला गेलेला असेल तर तो त्या ठिकाणी त्याचं नाव शिफ्ट करू शकतो. त्यासाठी फॉर्म नंबर 8 आपण त्याचा वापर करतो. तर 6 नंबरचा फॉर्म सर्वात महत्वाचा म्हणजे 6 नंबरचा जो फॉर्म आहे हा 6 नंबरचा फॉर्म मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी आवश्यक आहे. आता यावर्षी नव्याने मतदार नोंदणी करावायची आहे त्याच्यासाठी अर्हता दिनांक कोणता आहे? 1 जानेवारी 2022 या दिनांकाला ज्याचे वय 18 वर्ष पूर्ण होईल, 1 जानेवारी 2022 या तारखेला ज्या व्यक्तीचे किंवा ज्याचे वय 18 वर्ष पूर्ण होईल तो व्यक्ती हा फॉर्म भरू शकतो. तो मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यास आणि मतदार म्हणून त्यांना मतदान करून देण्याचा अधिकार प्राप्त होतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांचं नाव असेल किंवा बऱ्याच जणांचं नाव नसेलही, तर कृपया आपण सर्वांनी आपल्या वयाबाबत खात्री करावी आणि जर आपण 1 जानेवारी 2022 या दिवशी आपल्याला 18 वर्ष जर पूर्ण होत असतील तर कृपया आपण आपल्या रहिवास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या BLOशी कॉन्टॅक्ट करा किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी कॉन्टॅक्ट करा किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून आपला फॉर्म त्या ठिकाणी भरून आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवा. माझी विनंती आहे आपलं तर नोंदवा परंतु आपण थोड्या वेळापूर्वी ज्या पद्धतीने सांगितलं त्या जी जनरेशन आहे ती टेक्नॉलॉजी आहे. आपल्याला ऑनलाईन कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे त्याबद्दल स्लाइड्सच्या माध्यमातून आम्ही माहिती देणारच आहोत. परंतु आपण आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबातील, आपल्या शेजारी पाजारांचे किंवा आपल्या सोसायटीतील सर्व व्यक्तींचे, आपल्या समाज घटकातील जे दुर्लक्षित किंवा वंचित घटक आहेत ज्यांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही अशांची देखील मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करावे याची मला नक्कीच खात्री आहे. 6 नंबर फॉर्म साठी जे आवश्यक पुरावे आहेत मी आत्ताच सांगितलं आपल्याला 2च क्रायटेरिया आहेत. एक, त्याचं वय 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. 1 जानेवारी 2022 रोजी त्याचं वय 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10th किंवा 12th ज्यावरती
आपली बर्थ डेट नमूद असते, 12th वरती नसते आय थिंक 10th सर्टिफिकेट वरती आपल्या बर्थ डेटची नोंद असते, ते सर्टिफिकेट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इंडियन पासपोर्ट किंवा आधार कार्ड यापैकी आपण कोणताही पुरावा वयासाठी आपण त्या ठिकाणी दाखल करू शकतो. आणि निवासाचा जो पुरावा आहे, ऑर्डिनरी रेसिडेन्सचा जो पुरावा आहे, त्यासाठी बँक पासबुक किंवा टपाल पोस्ट खात्याचं पासबुक असेल ते, रेशन कार्ड, इंडियन पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, हल्लीच केलेला भाडे करार, पाणी, टेलिफोन, गॅस यांचे देय, त्याचं बिल, त्याच्यामध्ये हे बिल आपल्या कुटुंबियाच्या नावे असणं आवश्यक आहे. इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर, इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर, अनेक पुरावे दिलेले आहेत. त्यापैकी सर्व पुरावे, काही पुरावे आपल्याकडे 100% असू शकतात. सर्वात मोठी अडचण येते रेंटवर राहणाऱ्या व्यक्ती. रेंटवर राहणाऱ्या व्यक्तीकडे बऱ्याचदा रेंट ॲग्रीमेंट नसतं, भाडेकरार केलेलं नसतं. परंतु अशा वेळी आपल्याला तो भाडेकरार नोकरी जरी करून घेणं अपेक्षित आहे आणि तो नोकरी केलेला भाडेकरार त्या ठिकाणी रेसिडेन्स प्रूफ म्हणून आपण जोडणं आवश्यक आहे. याचबरोबर आपला एक पासपोर्ट साईज रंगीत फोटो, हल्लीचा पासपोर्ट साईज रंगीत फोटो हल्लीचा त्या फॉर्मवरती आपण चिकटवून तो फॉर्म सबमिट करणं आवश्यक आहे. ऑनलाईन असेल तर तो फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे. ही झाली 6 नंबरच्या बाबतीतली माहिती, नाव नोंदवण्याच्या बाबतीतली माहिती. पण ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचं नाव वगळायचं असेल, काही कारणास्तव सांगितलं असेल, एखादी कुटुंबाची एखादी व्यक्ती मयत झालेली असेल, तर त्यासाठी त्याचा डेथ सर्टिफिकेट जोडून त्या कुटुंबातल्या व्यक्तीने ऍप्लिकेशन करणं आवश्यक आहे. 7 नमुन्यामध्ये ती माहिती देणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याचं नाव त्या मतदार यादीमधून नोंदवलं जाईल. आता मतदार यादीमध्ये दुरुस्तीसाठी मी एक सांगितलं, 8 नंबर फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी भरून देणं अपेक्षित आहे. 8 नंबर फॉर्म भरून देताना, 8 नंबरचा फॉर्म भरून देताना ज्यामध्ये फोटोमध्ये दुरुस्ती आपणास आवश्यक असेल तर तो आपल्याकडे फोटो त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. पत्त्यामध्ये जर आपल्याला दुरुस्ती आवश्यक असेल तर पत्त्याचा योग्य पुरावा त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. नावामध्ये कनेक्शन असेल तर नावाचा योग्य पुरावा त्या ठिकाणी आपण देणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्या नावामध्ये योग्य ते करेक्शन, पत्त्यामध्ये योग्य ते करेक्शन दिलं जाईल. 8 साठी पूर्वीचं आपलं नाव त्या ठिकाणी त्याच मतदार यादीमध्ये आहे, परंतु नवीन जर कुठे एक 10 मिनिटांनंतर तुम्हाला ऑनलाईनच्या बाबतीत ॲपच्या बाबतीत माहिती दिली जाईल. 8च्या बाबतीमध्ये नवीन ज्या ठिकाणी आपण जाणार आहात रहिवासासाठी, तर त्या रहिवासाच्या ठिकाणचा पुरावा आपल्याला देणं अपेक्षित आहे. हे फॉर्म्स आपण आपल्याला ऑफलाईनच्या फॉर्मची माहिती दिलेली आहे. हेच पुरावे ऑनलाईन करताना आपल्याला अपलोड करावे लागणार आहे. हेच पुरावे आपल्याला स्कॅन करून त्या फॉर्मला अटॅच करावे लागतील ऑनलाईन करताना, आणि हे फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक संकेतस्थळावरती सबमिट करणं अपेक्षित आहे. ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्यासाठी नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल इलेक्शन कमिशनने डेव्हलप केलेलं आहे, आणि या सर्व्हिस पोर्टलवरती जाऊन त्या नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलचे डिटेल्स या स्लाइड्समध्ये आहेत. NVSP हा प्रोग्राम जो आहे, पोर्टल जे आहे ते 25 जानेवारी 2015 लॉन्च केले गेलेलं आहे. 25 जानेवारी हा दिवस आपण त्या ठिकाणी मतदार दिन म्हणून साजरा करतो. 25 जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा करतो. त्या दिवशी आपण विविध प्रकारचे उपक्रम घेऊन लोकांमध्ये जाणीव जागृती करण्याच्या, मतदानाच्या अनुषंगाने जाणीव जागृती करण्यासाठी प्रयत्न करत असतो. या सर्व्हिस पोर्टलवरती आपण जर आपले मोबाईल
ऑन करून आपण जर त्या NVSP.in वरती गेला तर आपल्याला त्याबाबतचे संपूर्ण काय समजून येतील. कृपया आपण आपले मोबाईल ऑनलाईन ऑन करून आपण पाहू शकता. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत NVSP मध्ये. फक्त रजिस्ट्रेशन करण्याच्या अनुषंगानेच नाही तर आपलं नाव सर्च करण्यासाठी सुविधा देखील त्याच्यामध्ये आहे. ई-एपिक डाउनलोड करण्याची सुविधा देखील त्याच्यामध्ये आहे. आपल्या भागातून जे कॅन्डिडेट्स निवडून गेलेले आहेत त्याबाबतची माहिती देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. त्याचप्रमाणे त्या कॅन्डिडेटने त्या इलेक्शनमध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र याबाबतची देखील माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. आपण जे ऍप्लिकेशन केलेलं आहे त्याचं स्टेटस देखील आपण याच पोर्टलमधून ट्रॅक करू शकतो. डुप्लिकेट माझ्याकडे एपिक कार्ड आहे परंतु माझं एपिक हरवलं असेल डुप्लिकेट एपिक साठी देखील आपण याच्यामधून ऍप्लिकेशन करू शकतो. वोटरच्या माहितीबाबतची स्लिप आपण त्या ठिकाणी प्रिंट करू शकतो. आपला बूथ कुठे आहे, कोणत्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे, कोणत्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे याबाबतची माहिती मिळू शकते. तुमचे PLO कोण आहे, ERO कोण आहे, DEO कोण आहे याबाबतची माहिती त्या ठिकाणी मिळू शकते. आणि याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह फॉर्म्स देखील आपल्याला अवेलेबल आहे. आपण इंटरॅक्टिव्ह फॉर्मच्या द्वारे देखील हे संपूर्ण रजिस्ट्रेशनची कामगिरी त्या ठिकाणी करू शकतो. आणि आपण त्या ठिकाणी या सर्व्हिस पोर्टलचा यूज करत असताना सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर या संपूर्ण सुविधांचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो. आपल्याला आपलं वोटर लिस्ट मधलं नाव आपण आपल्या डिटेल्स त्या ठिकाणी त्या ऍपवरती किंवा याच्यामध्ये या पोर्टलवरती क्लिक करून आपल्या नावाच्या डिटेल्स भरून देखील आपण नाव सर्च करू शकतो. त्याचप्रमाणे आपला एपिक जे आहे त्याचा बारकोड आहे त्या बारकोडच्या द्वारे तो बारकोड स्कॅन करून देखील करू शकतो. त्याच्या स्टेप्स आहेत. आपण वोटर हेल्पलाईन ऍप डाउनलोड करा आणि त्या ऍपवरती अतिशय सोपं आणि युजर फ्रेंडली असं ते ऍप आहे. एपिकच्या डिटेल्स एपिक नंबर फिल करून देखील आपण आपलं नाव शोधू शकता, बारकोडने शोधू शकता किंवा तुमच्या डिटेल्स टाकून देखील त्या ठिकाणी आपण नाव मतदार यादीमध्ये नाव सर्च करू शकता. फॉर्म नंबर 6 फॉर्म नंबर 6 कशा पद्धतीने आहे. एक ऑफलाईन फॉर्म आम्ही त्या ठिकाणी बाहेर आपल्याला ठेवलेले आहेत. आपण कृपया फॉर्म पहा. त्यामध्ये काही अडचणी असतील तर तत्काळ आपण त्या संदर्भात निराकरण करून घ्या. अतिशय सोपा आणि साधा फॉर्म आहे. फिल सर्वसामान्य व्यक्ती केंद्रित घेऊन हा फॉर्म फिल केलेला आहे. या फॉर्म मध्ये एक डिक्लेरेशन असतं. ते डिक्लेरेशन करण्यास कृपया विसरू नका. अदरवाईज डिक्लेरेशन जर नसेल तर फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. इंटरॅक्टिव्ह फॉर्म्स कशा पद्धतीचे आहेत. आपण NVSP पोर्टलवरती गेल्यानंतर आपल्याला त्याबाबतची संपूर्ण डिटेल्स आहेत. त्या स्लाइड्सच्या माध्यमातून इंटरॅक्टिव्ह फॉर्म्सची माहिती दिलेली आहे. आपण स्वतः त्याची प्रॅक्टिस करा. अडचणी आल्यास आपण केव्हाही आमच्याशी संपर्क साधा. माझा नंबर मोबाईल नंबर आपल्या सर्वांना मी देईल आणि आमच्या 52 साऊथ वेस्ट असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या डिटेल्समध्ये माझा नंबर आहे. आणि मला त्या सर्वे रिव्हिजनच्या प्रोग्राममध्ये अनेक फोन येतात. किती फोन आले तर त्याच नम्रतेने उत्तर देण्याची आम्ही तरतूद करतो आणि आम्ही त्या पद्धतीने नम्रतेने सर्वांशी इंटरॅक्शन करत असतो. वोटर हेल्पलाईन ऍपच्या बाबतीमध्ये माझे सहकारी आहेत. थोडेसे आपण त्या ठिकाणी माहिती अतिशय युजर फ्रेंडली असं हे ऍप आहे. त्या बाबतीतल्या डिटेल्स जे आहेत ते माझे सहकारी विशाल माध्यमातून आहेत. सर्वप्रथम मी
माननीय प्राचार्य श्री पेशवे सर यांचा आभारी आहोत। त्यांनी आम्हाला वेळ दिला, आम्ही आपल्याशी संपर्क साधून जे मुख्य निवडणूक अधिकारी व भारत निवडणूक आयोगाच्या जे सूचना आहेत, पुनरीक्षण कार्यक्रम याबद्दलची माहिती आपणापर्यंत पुरवावी व नवीन मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता जे काही सहकार्य आमच्या कार्यालयातर्फे होईल ते आम्ही सगळेच तुम्हाला करू। माननीय भारत निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाइन्स ऍक्ट युजर फ्रेंडली ऍक्ट आहे भरपूर ती विकसित केलेली आहे। त्याकरिता जे नवीन मतदार आहेत, जे यंग आहेत, 18 ते 19 वयोगटातले, त्या पुढचे भरपूर म्हणजे मोबाईल फ्रेंडली असतात, त्याकरिता त्यांना इझिली वापरता यावं अशी ही ऍप आहे। सर्वप्रथम आपण अँड्रॉइड युजर असावं किंवा iOS युजर असावे। तुम्हाला प्ले स्टोर मधनं वोटर हेल्पलाइन ऍप डाउनलोड करून घ्यायची आहे। वोटर हेल्पलाइन डाउनलोड करून झाल्यानंतर तुम्हाला तिथे न्यू युजर्स म्हणून रजिस्टर करून घ्यायचं आहे। न्यू युजर्स म्हणून रजिस्टर करून घेतल्यानंतर तुम्ही तिथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पेजेस सुविधा तिथे तुम्हाला मिळेल। ज्या प्रकारे तुम्ही सर्व यंग आहात, नवीन वोटर्स आहात, तुम्हा सर्वांना जर मतदार नोंदणी करायची आहे, एक पद्धत भरपूर जुनी झालेली आहे की लोक कार्यालयापर्यंत येत होते, कुठे कॅम्प लागत होता तिथे जाऊन मतदार नोंदणी करत होते, परंतु आता हे कोविड-19च्या अनुषंगाने सर्व गोष्टी जे ऑनलाईन झालेल्या आहेत त्याकरिता ही सुद्धा ऑनलाईन तुम्ही घर बसल्या अप्लाय करू शकता नवीन नोंदणी करिता। वोटर हेल्पलाइन ऍपवर तुम्हाला ज्या प्रकारे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी सांगितलंय नमुना 6 फॉर्म नंबर 6 फिलअप करायचा आहे, तो तुम्ही वोटर हेल्पलाइन ऍपवर भरू शकता। वोटर हेल्पलाइन ऍपवर 6 नंबर नमुना भरताना तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती, तुमचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, तुमचे डॉक्युमेंट्स हे स्कॅन करून तुमच्या मोबाईल मध्ये घेऊन तुम्ही इझिली अपलोड करून नवीन रजिस्ट्रेशन करू शकता। त्याच प्रकारे जर तुमचं ऑलरेडी नाव मतदार यादीमध्ये असेल आणि जर त्यामध्ये कुठल्या प्रकारची जर दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही 8 नंबरचा फॉर्म भरू शकता। फॉर एक्झाम्पल कोणाचं नाव स्पेलिंग मध्ये दुरुस्ती असावी, कोणाच्या नावाला वडिलांच्या नावामध्ये दुरुस्ती असावी किंवा फोटो मध्ये दुरुस्ती असावी, ते सुद्धा तुम्ही या ऍप थ्रू करू शकता। त्याचबरोबर 8 चा फॉर्म आहे। 8 चा फॉर्म जर मतदार संघामध्ये कोणी रेंटनी राहतात, कोणाचं स्थायी वास्तव्य असावं, जर मतदार संघामध्ये तुम्हाला ऍड्रेस चेंज करायचा आहे, तुमचा पत्ता चेंज करायचा आहे, तर तो सुद्धा तुम्ही 8 फॉर्म भरून करू शकता। हे सुद्धा सुविधा तुम्हाला वोटर हेल्पलाइन ऍपवर दिलेली आहे। त्याच प्रकारे नमुना 7 येतो। नमुना 7 ची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही, परंतु जर तुमच्या परिवारामध्ये कुठली व्यक्ती मृत झाली असावी किंवा कुणाचं लग्न होऊन कोणी इतर मतदारसंघामध्ये वास्तव्यास गेलं असेल तर त्यांचा सुद्धा नमुना 7 तुम्ही तिथे फिलअप करू शकता प्रॉपर डॉक्युमेंट अटॅच करून। एक नमुना 6 सुद्धा आहे। 6 हा ओव्हरसीज वोटर्स जे NRI वोटर्स असते त्यासाठी असते। त्यासाठी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइज और पासपोर्टचा पुरावा अटॅच करावा लागतो। या प्रकारच्या सुविधा तुम्हाला वोटर हेल्पलाइन ऍप मध्ये दिलेल्या आहेत। त्याच प्रकारे तुमच्या मतदारसंघामध्ये कुठले सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य कोण आहे त्याबद्दलची जरी तुम्हाला माहिती हवी असेल ते सुद्धा तुम्ही वोटर हेल्पलाइन ऍपवर बघू शकता आणि सर्च करू शकता। आता हल्ली 2019 मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आटोपल्या आहेत। त्यामध्ये कुठला उमेदवार किती मतांनी विजय झालेला आहे, कुठल्या मतदारांना जो पराजित झालेला आहे त्याबद्दल जर तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन जरी हवी असेल हे सुद्धा तुम्ही ह्या ऍप थ्रू बघू शकता, सर्च करू शकता। अशा प्रकारचे विविध सुविधा त्या प्रकारच्या
मतदान येईल. फ्युचरमध्ये महानगरपालिका निवडणूक आहे, त्यामध्ये जर तुम्हाला तुमची म्हणा किंवा तुमच्या घरच्यांची, रिलेटिव्हची म्हणा, तुमच्या फॅमिलीमधल्या कुठल्या सदस्यांची जर नावे शोधायची आहे, अगोदर आपण त्या बूथवर जाऊन ती मतदार यादी बघू नाव शोधत होतो. पण ही ऍप थोडी युजर फ्रेंडली आहे. घर बसल्या त्यांचं नाव कुठल्या मतदार यादीमध्ये आहे व किती क्रमांकावर आहे हे सुद्धा तुम्ही घर बसल्या शोधू शकता. अशा प्रकारची एक युजर फ्रेंडली ऍप आहे. मला आपण सर्वांना आवाहन आहे की आपण हे ऍप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावे व तुम्ही सर्व नवमतदार आहात, कोणाची नावे मतदार यादीमध्ये आहेत किंवा कोणाची नसेल, त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून या गोष्टीचा अनुभव पण घ्यावा व इतरांना या गोष्टीबद्दल कळवावे आणि मार्गदर्शन करावे. थँक्यू. या संपूर्ण प्रक्रियेच्या अनुषंगाने आपल्याला जर काही शंका असतील तर कृपया विचारा. त्याचं योग्य मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाईल. कोणी कोणतीही शंका असेल तर विचारा, त्याबाबत मार्गदर्शन केलं जाईल. मला एक सांगा, फक्त आपल्यापैकी किती जणांचं नाव मतदार यादीमध्ये आता दाखल आहे? कृपया हात वर करा. त्याचं नाव आहे. आणि 1 जानेवारी 2022 ला किती जणांचं वय 18 पूर्ण होत आहे? ज्यांचं वय 1 जानेवारी 2022 ला पूर्ण होत आहे त्या सर्वांनी आपले नाव मतदार यादीमध्ये दाखल करावे अशी मी नम्र विनंती करतो. ही उत्तम प्रकारे सविस्तर माहिती मिळाल्यावर जास्तीत जास्त विद्यार्थी मतदार यादीत आपलं नाव नोंदलं गेलं अशी मी विद्यार्थ्यांच्या वतीने सर आपल्याला माहिती देते आणि कार्यक्रमाला पुढे नेते. स्वागतम, शुभ स्वागतम. आता वळूया सर्व मान्यवरांच्या स्वागताकडे. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी एसडीओ श्री शेखर भाडगे सरांचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अखिलेश पेशवे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अखिलेश पेशवे सरांचं स्वागत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर अर्चना कुलकर्णी मॅडम करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते. धन्यवाद. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर अर्चना कुलकर्णी मॅडम यांचं स्वागत डॉक्टर मुंडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर मुंडे सरांचं स्वागत डॉक्टर रंगारी मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. काळे थांबायला धन्यवाद मॅडम. यानंतर आमचे ऊर्जास्थान, खंबीर नेतृत्व आणि आमचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अखिलेश पेशवे सर यांनी आम्हाला उद्बोधन करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आदरणीय साहेब, निवडणुकीचे अधिकारी, कमिटी, व्हाईस प्रिन्सिपल कुलकर्णी मॅडम,
आणि प्रिय विद्यार्थी बंधू, रजिस्ट्रेशन ॲज ए वोटर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि ती जितक्या लवकर, मी आता बरेचसे तुमच्यापेक्षा वयाने कमी, बाळा शांतपणे जितक्या लवकर तुम्ही सिरियस व्हाल या बाबतीमध्ये आणि मित्रांना माहिती द्याल ते चांगलं. मी तुझ्याशी 2 मिनिटं संवाद सांगतो, 2 मिनिटं सगळ्यांनी व्यवस्थित. मी अतिशय चांगले डिसिप्लिनने वागले. थोडंसं एक दिवस तुम्ही चोळबोळ करत होते, म्हणजे माझ्या नजरेने एक लक्षात घ्या की हाच आपण देशभक्ती, देशप्रेम, राष्ट्रप्रेम या सगळ्या गोष्टींबद्दल बोलताना असं इमॅजिन करा की हाच कार्यक्रम जपानमध्ये असता किंवा अजून कुठल्या देशात असता तर तिथला विद्यार्थी तुमच्या वयाचा कसा वागला. आपण एक देशाच्या नुसतं बाबतीत विचारणार, आंतरराष्ट्रीय लेवलला देखील आपण अतिशय चांगले सिटीजन, चांगले नागरिक म्हणून उभारले पाहिजे. आणि त्या नागरिकत्वाचं पहिलं पाऊल म्हणजे हे वोटर रजिस्ट्रेशन आहे. आज तुम्हाला कल्पना नसेल, पण ज्या वेळेला तुम्ही परदेशात जाल, त्यावेळेला ती बाब किती गंभीर आहे ते तुमच्या लक्षात. तुम्हाला काही स्टँडिंग नाही राहत, तुम्हाला अनेक ज्या आयडेंटिटीज लागतात त्याचा अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही या देशाचा नागरिक होता. तुमच्याशी थोडं 11वी 12वीची माझा संवाद कमी झाला आहे, थोडं चोरू करता, पण थोडं नीट लक्ष द्या. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स झालं किंवा कोणतीही परदेशातली मोठी एखादी युनिव्हर्सिटी झाली तर आजकाल तुमच्या अकॅडमिक्सच्या व्यतिरिक्त हेच तुम्ही सगळे लोक ज्यावेळेला रेकमेंडेशन लिहायला माझ्याकडे याल, त्याला प्राचार्याचं रेकमेंडेशन लागतं. त्यावेळेला एक प्रश्न मी विचारतो की अरे बाबा तू सामाजिक दृष्ट्या काय केलं. तुम्ही नसाल आता 1800, नसाल हे होऊ, पण तुम्ही हे छोटं काम करू शकता. या ऍपची माहिती प्रसारित करू शकता, त्याचा रेकॉर्ड ठेवा स्वतःजवळ की आपल्या नातेवाईकांमध्ये, बाजूच्या वस्तीमध्ये, मित्रांमध्ये जो 18च्या वर होता त्याला मी याच्यात वोटर आयडीची माहिती दिली आणि त्याच्याकडनं त्याला वोटर म्हणून रजिस्टर केलं. हे एवढे 10 लोक जरी तुम्ही केले तरी याचं रेकॉर्ड जर तुम्ही ठेवलं तर तुमचं पुढचं भविष्यातलं रेकमेंडेशन जे आहे त्याच्यामध्ये लिहिताना नुसतंच अकॅडमिक झालं, जवळपास 25% कॉम्पोनंट हा तुम्ही समाज जीवनाकरता काय करता याच्यावर अवलंबून असतो. आणि त्यावेळेला मला लिहायला जागा पाहिजे, म्हणून ती जागा मुलांजवळ नसते. म्हणून आज जे तुम्हाला बशिरे सरांनी, राऊत सरांनी हे आतमध्ये आणलं त्याचं मूळ कारण आहे. तुम्ही सगळे चांगले विद्यार्थी आहात, चांगल्या पर्सेंटेजचे आहात, गंभीर आहात, आपल्या शिक्षकांप्रती आदर ठेवा आणि हे असे छोटे छोटे कार्यक्रम. आज इतक्या मोठा एक महिने आता तुम्ही थोडं अजून ध्येयाबद्दल खूप विचार करत नाही. 2 वर्ष जाऊ द्या, तुम्हाला असं वाटेल की या अधिकाऱ्यांसारख्या जागा आणि पदं मला मिळाली नाही. तर आपण ही थोडंसं रेसिप्रोकेटिव्ह असलं पाहिजे. काय कसं आपण वागतो, कसं आपण छोट्या बाबतीत स्वतःला सिरियस घेतो हे जाणून घेतलं पाहिजे. या वेळेला तुम्हाला आता तुमचे ट्युशन क्लासेस आहेत त्यामुळे मी लवकर सोडतो आणि याच्यानंतर वोट ऑफ थँक्स करते मॅडम, यांचं डिस्कस होऊ आपण. पण माहितीचा प्रसार करणं, जागरूक राहणं हे सोडू नका, हे अत्यंत महत्वाचं आहे. जय हिंद, जय भारत. तुम्ही सगळे आमचे लाडके आहात. ऑल माय बेस्ट टू यू. ज्यांची डिसिप्लिन आज थोडी कमी पडली तुम्ही डिसिप्लिन वाढवा. जे फार डिसिप्लिन होते ते अजून मोठे डिसिप्लिन व्हा. धन्यवाद सर. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलोय. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आधार प्रदर्शनाचा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री शेखर भाडगे सर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदणी कशी करावी याबद्दल उत्तम माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानले. त्यानंतर क्षेत्रपाल सर व त्यांची चमू हे वेळात वेळ काढून इथे आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पेशवे सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचीही आभारी आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर कुलकर्णी मॅडम या आम्हाला
त्यामुळे मी त्यांचेही आभारी आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. तुम्ही विद्यार्थी जर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसतील तर हा कार्यक्रम यशस्वी झालाच नसता. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानते. सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचीही मी आभारी आहे. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्या सर्वांची मी ऋणी आहे. आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना, ज्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी इथे फॉर्म्स उपलब्ध आहेत, तेव्हा त्या सर्वांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.